Good morning, student. We see the new subject of secretary practice. So includes of the which means of this secretary and the which work from the secretary. See these different points in this subjects of the meaning of secretary and when the establishment of new company or how which is the call of members, directors. So this how can take of this any company's meeting or any corresponds of we see in details includes in this subjects of secretary practice. हा जो विषय आहे चिटणीसाची त्याला मराठीमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला हे वेगवेगळे पॉईंट्स पाहायचे आहेत. हे जे काही वेगळे आपले घटक आहेत त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये सेक्रेटरी आहे की त्याला सेक्रेटरी म्हणजे काय, सेक्रेटरी कशाला म्हणतात. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण नवीन कंपनी चालू करणार त्यावेळेस ती नवीन कंपनी कशा पद्धतीने चालू करायची आहे, तिच्या स्टेप्स कोणत्या आहेत, त्याचबरोबर मेंबर्स कोणाला म्हणतात, डायरेक्टर्स कोणाला म्हटलं जातं. त्याचबरोबर एखादी कंपनी असेल त्या कंपनीमध्ये ज्या मीटिंग्स होतात त्या मीटिंग्स कोणकोणत्या आहेत किंवा कशा मीटिंग्स घेतल्या जातात, त्याची अरेंजमेंट कशी केली जाते. त्याचबरोबर त्या कंपनीमध्ये जे काही पत्रव्यवहार आहेत ते पत्रव्यवहार कसे होतात, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या सब्जेक्टमध्ये म्हणजे सेक्रेटरी प्रॅक्टिस चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये आपल्याला या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपण आपला जो पहिला जो चॅप्टर आहे सेक्रेटरी त्याला सुरुवात करणार आहोत. सो दिस सेक्रेटरी मीन्स व्हॉट. सो दिस फर्स्ट ऑफ दिस ओरिजिन ऑफ सेक्रेटरी. ओरिजिन ऑफ सेक्रेटरी. ओरिजिन मीन्स उत्पत्ती. सेक्रेटरी या संकल्पनेची उत्पत्ती कशी झाली ते आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत. So this until the late 19th century, person involved in the daily correspondence and the activities related to finance had assumed the title secretary. 19व्या शतकापासून ह्या सेक्रेटरी या संकल्पनेला काय झाली होती, सुरुवात झालेली होती. द लॅटिन वर्ड्स secretarium or secret, which means the secrets. The word secretary is derived from the Latin word secretarius, which means someone who work for a person of great importance. So this first of this Latin words, the code of the secretary is the secretarius. जे लॅटिन संस्कृती आहे त्या लॅटिन संस्कृतीमध्ये हा जो काही सेक्रेटरी आहे म्हणजे त्याला आपण चिटणीस असं म्हणतो, त्या सेक्रेटरीला सेक्रेटरियस या नावाने त्याला काय केलं होतं, संबोधलं जात होतं. द नेक्स्ट वन ऑफ इन द रोमन टाइम स्क्राइब was a professional letter writer or one who mention confidential records. त्यानंतरला जो रोमन एम्पायर्स आहे म्हणजे रोमन एम्पायरच्या काळामध्ये त्या सेक्रेटरीला स्क्राईब या नावानं ओळखलं जात होतं. पुढे म्हटलं द प्रोफेशनल लेटर रायटर्स म्हणजे काय, म्हणजे व्यावसायिक पत्रव्यवहार करणारा आणि त्याचबरोबर मेन्शन द कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स. कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स मीन्स गुप्त माहिती ठेवणारा, जे काय व्यावसायिक पत्रलेखन करणारा आणि जे काय माहिती आहे ती माहिती सगळी गुप्त ठेवणाऱ्या व्यक्तीला रोमन साम्राज्यामध्ये स्क्राईब या नावाने ओळखलं जात होतं. नेक्स्ट वन, इन अनसेंट इंडियन हिस्ट्री सेक्रेटरी वॉज रेफर्ड टू ॲज अमात्य, सचिवा और चिटणीस, विच मीन्स अ पर्सन हू डज सेक्रेटरी वर्क. त्यानंतरला इंडियन हिस्ट्री म्हणजे भारतामध्ये म्हणजे प्राचीन भारतामध्ये त्या चिटणीस या व्यक्तीला सुरुवातीला आधी अमात्य, त्यानंतरला सचिव आणि आता सध्या त्या व्यक्तीला चिटणीस या नावाने ओळखलं जात आहे. So this which means of this origin of this three, the Latin language, Roman Empire and Indian history. So this Latin language, the code of secretarius, the which means of the confidential writer or officer with whom secret are ensured by employer. And the Roman Empire, the code of scribe, means a professional letter writer or one who mention confidential records. And this Indian history, the code of first Amatya, then Sachiva, and last of this Chitnis, means a person who does secretarial work. So this work from these three times of this Latin language, Roman empires and Indian history. So this the next points of meaning and definition.
The first of the Oxford Dictionary. A person whose work is to write for others, especially one who is employed to conduct correspondence, keep records, and to transact various other business for another person or for a society, corporation, or public body. ऑक्सफोर्ड डिक्शनरी यांच्यानुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे की सेक्रेटरी कशाला म्हणायचं आहे. जो सेक्रेटरी आहे तर स्टार्टिंगला म्हटलं आहे अ पर्सन हू वर्क इज टू राईट फॉर अदर्स. दुसऱ्याच्या वतीनं जी काही व्यक्ती आहे ती काम करणं म्हणजे दुसऱ्याच्या वतीने हे कंपनीमध्ये काम करत असते. एस्पेशली वन हू इज एम्प्लॉयड टू कंडक्ट कोरिस्पॉन्ड्स. त्यामध्ये दुसऱ्याच्या वतीने काम करणारी, त्याचबरोबर त्या कंपनीमधले सगळे पत्रव्यवहार सांभाळणारी, त्यानंतरला कीप रेकॉर्ड्स वेगवेगळ्या नोंदी ठेवणारी, अँड टू ट्रान्झॅक्ट्स व्हेरियस अदर बिझनेस. आणि त्याचबरोबर वेगळे व्यवहार करणारी जी काही व्यक्ती त्या व्यक्तीलाच चिटणीस असं म्हटलेलं आहे म्हणजे ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या मतानुसार. देन द नेक्स्ट ऑफ सेकंड डेफिनेशन्स ऑफ द कंपनी सेक्रेटरी ॲक्ट 1980 define as secretary means a person who is a member of Institute of Company Secretaries of India. The Company Secretary Act 1980 नुसार काय सांगितलेलं आहे अ पर्सन हू इज अ मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया. कंपनी सेक्रेटरी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटचा जी व्यक्ती मेंबर असेल त्या मेंबर्सला आपण सेक्रेटरी म्हणून संबोधू शकतो. अशा दोन डेफिनेशन या सेक्रेटरीच्या सांगितलेल्या आहेत. लक्षात ठेवत असताना ओरिजिन कसे झाले आहे सेक्रेटरीची म्हणजे लॅटिन लँग्वेजमध्ये त्या सेक्रेटरीला कोणत्या नावाने ओळखलं जातं, रोमन एम्पायरमध्ये त्या व्यक्तीला कोणत्या नावाने ओळखलं जातं आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये त्या व्यक्तीला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण फिल इन द ब्लँक्समध्ये म्हणजे गाळल्या जागा भरा याच्यासाठी हे तिन्ही कालांतरा तुम्हाला सहजपणे येऊ शकतात. त्यामुळे ते लक्षात